सलोनीच्या मेहंदीला आम्ही नुसता राडा केलाय. नमस्कार, मी तेजा आणि इथे सकाळी सकाळीच लग्न घरात मेहंदीचं डेकोरेशन सुरू झालं होतं आणि बघता बघता घर इतकं सुंदर सजवलेलं की त्याचा पूर्ण लुकच चेंज झाला. मग त्यानंतर मी पण रेडी झाले मेहंदी फंक्शन साठी. इकडे सलोनीची मेहंदी बघता बघता पूर्ण झाली आणि हातापायाला मेहंदी असल्यानं सगळ्या करवल्या तिची सेवा करत होत्या. गरमीने तर सगळ्यांचीच हालत खराब झाली होती आणि आमच्या ब्राईडचा तर पॅटर्नच वेगळा आहे. शूट अजून बाकी होतं, सो तिचा थोडासा टचअप करत होते आणि हे जसं बाकीच्यांनी बघितलं तसं मला मेकअप आर्टिस्टच बनवलं. शूट करत असल्यामुळे मी अजून मेहंदी काढली नव्हती, सो सगळ्यांना खाऊ घालायचं काम पण माझ्याकडेच होतं. इकडे सलोनीच्या मम्मीची वगैरे मेहंदी झाल्यावर मग मी मेहंदी काढून घेतली. मेहंदी झाल्यावर इकडे घाणा बांगड्यांचा कार्यक्रम सुरू झाला. काही जण इकडे अक्षदा पण तयार करत होते. प्लस आज सलोनीच्या मम्मी पप्पांची अॅनिव्हर्सरी पण होती, सो त्यांचं मस्त असं सेलिब्रेशन केलं. त्यानंतर सगळ्यांनी जेवून घेतलं आणि शेवटी लेट पण थेट आम्ही तिचं ब्राईड टू बी करत होतो. आणि इथं मॅडमनी केकच खाली पाडला. पण सिरियस सिच्युएशन मध्ये पण हसायची सवय असल्यामुळे आम्ही नुसतं दात काढत होतो. अब तुम किसी और की हो जाओगी या विचारानं मनातलं दुःख लपवण्यासाठी मी माझ्या काळजाच्या तुकड्यासोबत थोडा कपल डान्स करत होते. आणि नाचून नाचून दमल्यावर सगळे टेरेसवर झोपायला पळाले, कारण घरच इतकं गजबजलं होतं की घरात अजिबातच जागा नव्हती.